आपण पाहत आहोत सुरेश बालेमामा मात्रे चषक 2022 आलेल्या सर्व प्रेक्षकांचे पाहुण्यांचे आणि क्रिकेट रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। चालू सामना वीर तानाजी दापोडे आणि जरीमरी अलिमगर सामन्याला सुरुवात होत आहे। वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज दशरथ। एक अष्टपैलू खेळाडू आहे जरीमरी अलिमगर संघाचा विचार केला तर दशरथ फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय, गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय। बघूया सामन्यामध्ये कशा प्रकारे आपली कामगिरी दाखवतोय गोलंदाज दशरथ। सलामीची जोडी मैदानात, स्ट्राइक एंडला गणेश, नॉन स्ट्राइक एंडला मंदास आणि पंचांचा इशारा येतोय। सामन्याला सुरुवात होते। दशरथ पहिल्या चेंडू षटकातील सामुदायिक गणेश बॅटची कडा घेऊन चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। तोपर्यंत संधी होती गणेशाला एक धाव पूर्ण करण्याची। काजल स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा श्री विनोद पाटील यांच्याकडून वीर तानाजी दापोडे संघाला सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे रोख पारितोषिक आहे। पहिला चेंडू सुंदर चेंडू होता, परंतु एक धाव त्यावर मिळालेली आहे। एका धावाने संघाचं खातं उघडलेलं आहे। दशरथ आता मात्र जोरदार प्रहार, चांगलं क्षेत्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण केलेलं, लाजवाब क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू जातोय। नक्कीच आपल्या संघासाठी जवळजवळ 2 ते 3 धावा वाचवलेल्या आहेत दशरथ याने। दशरथ सज्ज होतोय, पुढील चेंडू साबर जातोय मंदास। आता मात्र चांगला फटका खेळून काढला होता। एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। 2 धावा पूर्ण होत आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। क्षेत्ररक्षण 3 धावा आणि 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत। बघा आपण 40+ क्रिकेट पाहतात आणि या पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 45+ खेळाडू खेळत आहेत आणि काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे, काय फिटनेस पाहायला मिळत आहे। नक्कीच रेग्युलर क्रिकेटला लाजवेल अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदास आणि गणेश या 2 फलंदाजांमध्ये 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 5। दशरथ चांगली गोलंदाजी केलेली आहे, पण क्षेत्ररक्षकाची साथ मिळालेली नाहीये। 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत। 4 धावाने संघाची धावसंख्या बिनबाद 5। दशरथ षटकातील पुढील चेंडू सामोर जाते फलंदाज मंदास। आता मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागतायत। बघूया काय इशारा येतोय। मला वाटतं बॅटला चेंडू स्पर्श केला होता। तोपर्यंत एक धाव पूर्ण होते, एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 6। दशरथ षटकातील पुढील चेंडू सामोर जाते फलंदाज गणेश। आता मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि पहिला झटका बसतोय वीर तानाजी दापोडे या संघाला 6 या धावसंख्येवर। गणेश हा बाद होतोय।
ओव्हर पिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु टायमिंग अचूक झालं नव्हतं आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद झालेला आहे वीर तानाजी दापोडे या संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं त्या ठिकाणी. धावसंख्या स्थिर 1-6. पहिल्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे गोलंदाज दशरथ याने. कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये वीर तानाजी दापोडे या संघाच्या फलंदाजांना. नव्याने आलेला फलंदाज गोरख संघाचा कर्णधार आहे. दशरथ सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोर जातोय फलंदाज मंदास. वॉट सुंदर चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचांनी फेटाळून लावलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय बघूया आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अशा प्रकारे या 2 धावाने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मान करूया व्यासपीठावर सुनीलजी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत पूर्णगावच्या, आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे बबन इताडकर यांच्या शुभ हस्ते. सुनीलजी म्हात्रे उद्योजक, उद्योगपती आहेत, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, पूर्णगाव. बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. अनंत चौधरी समाजसेवक पूर्णा, यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. पुन्हा एकदा बबन इताडकर, मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. पूर्णा गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक अनंत चौधरी यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8. चला स्पीडअप करायचंय. अलिमगड संघ वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रल्हाद. अतिशय नावाजलेला खेळाडू. भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये आपलं नाव गजवण्यासाठी सज्ज होते गोलंदाज प्रल्हाद. अतिशय अनुभवी खेळाडू आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. त्याला सामोर जातोय फलंदाज मंदास. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण करतोय मंदास. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एका धावावर समाधान मानायला लागते मंदाशाला. एका धावेने वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. देवानंद आलेला आहे नवीन फलंदाज. आतापर्यंत विचार केला तर कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये दापोडे संघाच्या फलंदाजांकडून. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी झालेली आहे अलिमगड संघाची. प्रल्हाद सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोरे जाते फलंदाज देवानंद. आता मात्र स्लोअर 1 चेंडू होता. चेंडूला भिरकाव संघाची धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 13. मला आमदार झालं सारखं
तर या ठिकाणी आगमन झालेले प्रकाश पाटील उपाध्यक्ष, प्रकाश म्हात्रे उपाध्यक्ष मास्टर 40+ चे यांचं आगमन झालेले आहे. त्यांचं सुरेश बाल्यामामा चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आता मात्र स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेतली, परंतु चांगली फेकी होते. फक्त बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र ही रणनीती असावी. 40+ क्रिकेटमध्ये अशा गोष्टी आपल्याला नक्कीच वारंवार पाहायला मिळत असतात. मंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. धावसंख्या 3 गडी बाद 14. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. चांगली धावसंख्या उभारायची असेल तर एक चांगली जमेची जोडी मैदानात आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा विचार केला तर नॉन स्ट्राईक एंडला देवानंद पहिल्या चेंडूवर चौकाराने आपलं खातं उघडलं होतं. आणि स्ट्राईक एंडवर नव्याने आलेला फलंदाज धनंजय एक अष्टपैलू खेळाडू आहे वीर तानाजी दापोडे संघाचा. प्रल्हाद सज्ज होते गोलंदाजीच्या भोवऱ्यावर. षटकातील पुढील चेंडू सामोरं जाते फलंदाज धनंजय. आता मात्र वेगवान चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेला फलंदाज धनंजय बाकीचं काम थेट करतोय. एसटी रक्षक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 14. नक्कीच निर्धाव चेंडू नंतर दडपणा खाली येताना दिसतोय फलंदाज, कारण की 3 षटकांचा सामना आहे. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने पंच केलं होतं, परंतु हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. नरेश त्या ठिकाणी पोहोचतोय. तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करायची. तिसरी धाव घेण्याचा एक महत्वाचा मोहरा देवानंद हा धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र देवानंद याला परतावं लागलेलं आहे. चौथा झटका बसलेला आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 4 गडी बाद 16. तर यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षासमोर यायचंय. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर आपलं नाणेफेक होणार आहे. दोस्ती स्पोर्ट कांबे आणि जय गौलेश्वर गुंदवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना देण्यात येत आहे की आपला सामना 3 षटकांच्या नंतर नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. या सामन्याचा विचार केला तर पूर्णपणे अचूक टप्प्यावर एक चांगली गोलंदाजी झालेली आहे. जरी मारी अलिमगड संघाच्या गोलंदाजांकडून कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये, परंतु अजूनही संधी आहे वीर तानाजी दापोडे संघाला. जर या उरलेल्या चेंडूमध्ये एक मोठे फटके खेळण्याला सुरुवात केली आणि चांगली धावसंख्या बनवली तर निश्चितच 30 ते 35 धावा जमवल्या तर एक चांगलं लक्ष्य ठरू शकतं. प्रल्हाद सज्ज होते. पुढील चेंडू स्लोअर वन चेंडू होता. हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण झालेल्या. बघूया चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आपण पाहत असेल असं वाटतंय की रेग्युलर क्रिकेट नाहीये. 5वी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होतोय आणि 1 रन शॉटचा इशारा आलाय पंचांचा. म्हणजे या चेंडूवर जवळजवळ 3 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेले आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 5 गडी बाद 19. या सामन्याला जयवंत सर भरपूर उशीर घेतलेला आहे दोन्ही संघांच्या. जरी मरी अलिमगड संघाचा विचार केला तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. अलिमगड संघ अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. पंचांनी सुद्धा वॉर्न करायचे. या अगोदर या सामन्यासाठी
भरपूर उशीर घेतलेला आहे तुम्ही, भरपूर 15 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला 3 षटके पूर्ण करण्यासाठी. तर व्यासपीठावर आगमन झालेले श्री जितेंद्र चौधरी, BR टायगरचे ओनर. त्यांनी PPL पूर्णा प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले होते. BR टायगरचे सर्वेसर्वा श्री जितेंद्र चौधरी आणि रमाकांत इताडकर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर चांगली धावसंख्या म्हणता येईल. या षटकामध्ये जर 12 ते 13 धावा जमा केल्या तर निश्चितच एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. आणि फलंदाजीचा विचार केला तर एक जमेची जोडी आहे. ही चांगले फलंदाज आहेत वीर तानाजी दापोडे संघाचे अभिषेक आणि धनंजय. दोन्ही सलाम मैदानामध्ये आहेत. मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि त्या उलट जर अलिमगड संघाचा विचार केला तर नरेश एक अनुभवी गोलंदाज आहे, ज्याने या मास्टर 40+ क्रिकेट मध्ये भरपूर वेळेला खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे अलिमगड संघाचा. नरेश सज्ज होतोय. षटकातील पहिला चेंडू सामोरं जाते फलंदाज अभिषेक. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला खेळून काढलेले आहे. एक धाव वेगाने पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 21. 21 लॉस ऑफ 5 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. नरेश गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोरचे जातोय फलंदाज अभिषेक. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, परंतु त्यावर चांगलं प्रहार केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 23. सुनील 23 पाटील, धावसंख्या झालेली आहे. सुनील पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. एक खास कुक आचार्य आहेत वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. आता मात्र बॅटची कडा लावून चेंडू गेला होता. पंचाकडे दाद मागितली होती, पंचाने फेटाळून लावली होती. खचाल क्षेत्ररक्षण होते अलिमगड संघाकडून. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 5 गडी बाद 25. मोठे पटके खेळण्यापासून अजूनही वंचित ठेवलेले आहे वीर तानाजी दापोडे संघाच्या फलंदाजांना. तर अभिषेक याचा विचार केला तर नक्कीच भरपूर सामन्यामध्ये एक चांगली मोठे पटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे, परंतु या षटकामध्ये त्याला कुठल्याही प्रकारे संधी दिलेली नाहीये गोलंदाज नरेशाने. खूपच चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा नरेश, पुन्हा एकदा लोअर पॉइंट चेंडू. आता मात्र खूपच चांगला फटका होता. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत अभिषेकाला. संघाची धावसंख्या वेगाने वाढते 5 गडी बाद 29. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये रंग. आता मात्र या चौकाराने वीर तानाजी दापोडे आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावापर्यंत मजल मारलेली आहे वीर तानाजी दापोडे संघाने. तर दोस्ती कांबे संघाचा कर्णधार आणि
जय गौलेश्वर गुंदोली संघाचा कर्णधार. आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक होणार आहे. जय गौलेश्वर गुंदोली आणि दोस्ती स्पोर्ट कांबे. नरेश सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल अभिषेक. आता मात्र बघूया काय इशारा येतो पंचांचा. नो बॉलचा इशारा आलेला आहे. बीमर चेंडू होता. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि फ्री हिट असणार आहे पुढील चेंडू. आणि या चेंडूवर अतिरिक्त एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 30. फ्री हिट चेंडू असणार आहे. बघूया फ्री हिट चेंडूचा फायदा उचलतोय का फलंदाज अभिषेक. नरेश सज्ज होते. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नोमॅन्स लँडवर पडतोय. तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची अभिषेक याला. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 32. 32 लॉस ऑफ 5 विकेट्स. 32 धावसंख्या झालेली आहे. नरेश षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा अभिषेक याला. आता मात्र चांगला चेंडू होता. खूपच सुंदर चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज अभिषेक. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 32. 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी जरीमरी आलिमगड संघासमोर. उपाध्यक्ष प्रकाशजी म्हात्रे, मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, तसेच सदाम अली सदस्य आहेत. त्यांना देखील मी विनंती करणार आहे. गुलाबजी पाटील आपण देखील नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. संजय पाटील यांना देखील मी विनंती करणार आहे. 40+ पूर्ण संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेक करण्यासाठी. दोस्ती स्पोर्ट्स कांबे आणि जय गौलेश्वर गुंदवली असा सामना रंगणार आहे आणि त्याची टॉस नाणेफेक केली जाणार आहे. बघा हे स्पेशल कॉइन बनवण्यात आलेले आहे. तुषार चौधरी याने कॉइन बनवलेले आहे. कॉइनची एक बाजू आहे गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्ण 2022. कॉइनची एक बाजू आहे आणि कॉइनची दुसरी बाजू आहे अर्थातच सर्वांचे लाडके बाल्या मामा ग्रामीण सम्राट सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब म्हणजे बाळ्यामामा चषक 2022 अशी दुसरी कॉइनची बाजू आहे. तेच येते जे म्हणणं होतं तेच आलेलं आहे. मी विनंती करणार आहे मान्यवरांना पुनश्च एकदा आपण व्यासपीठावर तत्पूर्वी फ्रूट बॅग दिली जाणार आहे. खास करून प्रकाशजी म्हात्रे आपल्याशी बस ते फ्रूट बॅग द्यायचे जय गौलेश्वर गुंदवली या संघाला. गुलाबजी पाटील आपल्या शिबस ते फ्रूट बॅग द्यायचे ती दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाला. चांगला उपक्रम आहे मित्रांनो तो म्हणजे गावदेवी मास्टर 40+ पूर्ण या संघाचा. नाणेफेक झालेले आहे. दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकले. उमेश काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल जय गौलेश्वर गुंदवली संघाला? 30 धावांपर्यंत. सामना प्रेक्षकांना रंगतदार बघायला मिळेल. यस, ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेक गमावलेली आहे. शंकर पाटील पहिलाच सामना तुम्ही खेळणार आहेत. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+. काय सांगशील या स्पर्धेविषयी? भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. बक्षिसांचा भडीमार वर्षाव असणारी स्पर्धा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 10 पारितोषिक दिले जातात. काय सांगशील या स्पर्धेविषयी? चांगलं आयोजन आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे.
नाणेफेक जिंकून दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघाच्या संघनायकाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी पाचारण केलं जय गोलेश्वर गुंदवली या संघाला. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत परेश भगत. तर व्यासपीठावर आगमन झालेले आहे ज्ञानदेव पाटील आणि मनोज पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. अलिमगड संघ सलामीची जोडी पाठवायची आहे. 3 षटकांमध्ये विजयासाठी 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जरी अलिमगड या संघासमोर प्रति षटकाचा विचार केला तर 11 धावांची सरासरी राखावी लागेल विजयासाठी. जरी अलिमगड या संघाला सलामीची जोडी पाठवायची आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करूया. प्रकाशजी म्हात्रे उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी बबन इताडकर यांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी म्हात्रे उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आणि RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाचे कॅप्टन देखील आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं. त्यानंतर गुलाब पाटील त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत. त्यानंतर 40+ वीर तानाजी दापोडे या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत ज्ञानदेव पाटील, यांचा देखील व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर वीर तानाजी दापोडे या संघाचे एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची गंती केली जाते 40+ क्रिकेटमध्ये मनोज पाटील, यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते. 33 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी सज्ज होते जरीमारे अलिमगड संघ. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन येते गोलंदाज मंदास. स्ट्राइक एंडला प्रल्हाद, नॉन स्ट्राइक एंडला दशरथ, दोन्ही बंधू. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मंदास, सामोरे जाईल फलंदाज प्रल्हाद. दिशाहीन चेंडू होता. पंचांचे दोन्ही समांतर रेषेत अवांतर धावसंख्येचं खातं उघडत आहे. संघाचं खातं सुद्धा अवांतर धावसंख्येने उघडत आहे. धावसंख्या बिनबाद 1. स्ट्राइक एंडला प्रल्हाद, नॉन स्ट्राइक एंडला दशरथ, दोन्ही बंधू सलामीसाठी आलेले आहेत. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने पॉवरफुल फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होते. जोपर्यंत फेकी होईल 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांना. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 3. चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. या मैदानाचा विचार केला तर 2 धावा अतिशय सोप्या रीतीने पूर्ण होत आहेत प्रत्येक सामन्यांचा विचार केला तर. मंदास सज्ज होते. सामोर जातील पुन्हा एकदा प्रल्हाद. फुलटॉस चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी डीजे. फुलटॉस चेंडू होता. अतिशय खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे फलंदाज प्रल्हाद याने. या 4 धावेने संघाची धावसंख्या वेगाने वाढते बिनबाद 7. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली सुरुवात आता मात्र मिळालेली आहे. जरी अलिमगड संघ मास्टर 40+ क्रिकेटचा विचार केला तर या
मास्टर 40+ मध्ये अतिशय दमदार संघ मानला जातो. जरी मला अलिमगड संघाचा विचार केला, दमन चषकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती अलिमगड संघाने. मंदास पुन्हा एकदा फुलटो चेंडू, आता मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, परंतु बघूया त्या ठिकाणी काय घडलंय. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं आणि तोपर्यंत संधी होती प्रल्हाद याला 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 9. बॅक टू बॅक खराब चेंडू होता जयवंत सर, परंतु या चेंडूवर मात्र हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये अलिमगड संघ. मंदास आता मात्र दिशाहीन चेंडू, ऑफसाईडच्या दिशेने बराच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. संघाची धावसंख्या एका धावाने पुढे सरकते बिनबाद 10. म्हणजे पहिल्या षटकामध्ये टीट फोर टॅट असे उत्तर दिले जाते जरीमरी आलिमगड संघाकडून. आता मात्र चांगला फटका होता. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. एका धावावर समाधान मानावे लागते. फलंदाज प्रल्हाद याला एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. 11 विदाउट लॉस. बघा जी सरासरी राखायची होती ती मात्र सुरुवातीच्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. अजूनही काही चेंडू शेष आहेत. चांगली सुरुवात आता मिळालेली आहे जरीमरी अलिमगड संघाला. आता मात्र निश्चितच दडपणाखाली असेल वीर तानाजी दापोडे संघ. जर 1-2 विकेट मिळाल्या या ठिकाणी तर निश्चितच दडपणाखाली आणू शकतो अलिमगड संघाला. बघूया कशा प्रकारे कमबॅक होतोय. एक चांगली फलंदाजी होते. मंदास सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू दशरथ याला खराब चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 13. एक सुवर्ण संधी होती दशरथ याला. खराब चेंडू होता परंतु त्याचा फायदा जास्त प्रकारे उचलता आलेला नाहीये. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आला नव्हता. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं होतं. 2 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवर. संघाची धावसंख्या बिनबाद 14. बिनबाद 13 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू. आता मात्र सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी खराब क्षेत्ररक्षण. डीजे पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात बघायला मिळते ती जरीमरी आलिमगड संघाची. वेल बिगेन इज हाफ डन. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होती तेव्हा तुमचा शेवट देखील गोड होत असतो आणि सुरुवात चांगली झालेली आहे ती निश्चितच जरीमरी आलिमगड संघाची. आणि मंदाशाच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपण परेश बघितलं. सातत्याने लेग स्टंपवर चेंडू टाकले. फुलटॉस चेंडू आणि लेग स्टंपवरच्या चेंडूचा चांगला समाचार घेतला दोन्ही बंधूंनी. प्रल्हाद खेळतोय 1 चौकाराच्या मदतीने 9 धावांवर. दशरथ पाटील खेळतोय वैयक्तिक 1 चौकाराच्या साह्याने 6 धावांवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 17 चांगली दणदणीत सुरुवात आहे ती जरीमरी आलिमगड संघाची. चला वेल्याच्या बाबतीत सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा झालेल्या आहेत. 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 16. आता मात्र धावगतीचा विचार केला सरासरीचा तर 8 धावा राखाव्या लागतील प्रति षटकामध्ये निश्चितच. आणि तसंही कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. म्हणजे 10च्या 10 विकेट शिल्लक आहेत जरीमरी आलिमगड संघाकडे. 17 धावांची भागीदारी. बघूया देवानंद येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे वीर तानाजी दापोडे संघाचा. बघूया कमबॅक करण्याचा प्रयत्न होत आहे का वीर तानाजी दापोडे संघाचा. क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकून होत नाहीये कुठल्याही प्रकारे आपण सांगू शकत नाहीये कोण जिंकेल आणि कोण हारेल. देवानंद सज्ज होतोय. पुढील चेंडू सामोर जाईल प्रल्हाद. आता मात्र पुन्हा एकदा तो चेंडू होता. बघूया काय घडलंय. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अशा प्रकारे 1+4 5 धावा मिळतात या चेंडूवर
आणि या 5 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 22. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता, नक्कीच एक चांगला चेंडू होता, परंतु स्टंप पासून थोडासा लेग स्टंपच्या दिशेने गेला आणि नक्की जीवनदान सुद्धा मिळालेलं आहे. चांगला चेंडू होता. आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढून खेळून काढलेले आहे फलंदाज प्रल्हाद याने. तोपर्यंत संधी होती, दोन्ही फलंदाजांना 2 धाव पूर्ण झालेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण, 2 धावांवर समाधान मानतोय फलंदाज प्रल्हाद. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 24. निश्चितच ॲडव्होकेट मनोज ठाकूर याने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. जरी मरी आलिमगड संघाला तसेच आयोजनाला नियोजनाला त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेत. आपलं हार्दिक स्वागत आहे ॲडव्होकेट मनोज ठाकूर. देवानंद सज्ज होते षटकातील पुढील चेंडू. आता मात्र दांडी गोल, प्रल्हाद हा बाद होतोय. धावसंख्या 1 गडी बाद 24. डीजे नागिन निघाली नको बटुलाया लागला विलक्षी नागिन निघाली नको बटुलाया लागला विलक्षी नागिन निघाली तर नरेश येतोय, श्रीनाथ येतोय प्रल्हादाची जागा भरून काढण्यासाठी. धावसंख्या 1 गडी बाद 24. अजूनही विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. चांगली सलामीची चांगली सुरुवात केली होती नरेश, दशरथ आणि प्रल्हाद या 2 बंधूंनी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार केलं होतं आणि आपल्या संघाला जवळजवळ विजयाच्या समीप नेऊन ठेवलेले आहे. देवानंद सज्ज होते षटकातील पुढील चेंडू सामोर जाते फलंदाज श्रीनाथ. आता मात्र सुंदर चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय, परंतु सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. 1 धाव मिळते या चेंडूवर आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 25. तर व्यासपीठावर आगमन झालेले श्री राजन भोकरे आणि श्री कृष्णा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. देवानंद षटकातील पुढील चेंडू सामोरं जाते फलंदाज दशरथ. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय दशरथ. आता मात्र सुंदर फटका होता, खेळून काढला होता. चांगले क्षेत्ररक्षण झालेले, एका धावेपेक्षा जास्त मिळू शकत नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 26. 26 लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद झालेले आहे. 26 धावसंख्या झालेली. अजूनही विजयासाठी जवळजवळ 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. देवानंद सज्ज होतोय. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सामोर जाईल फलंदाज श्रीनाथ. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू सीमारेषेच्या कडे जातोय 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. 1 बाद 30. थँक्यू डीजे.
या सामन्याचा विचार केला तर अतिशय खराब गोलंदाजी झालेली आहे. दापोडे संघाचा विचार केला ते चार चौकार आलेले आहेत. ते चारही चौकार लेग स्टंपच्या साईडने गोलंदाजी केली होती. खराब गेंदबाजी गोलंदाजी झाली होती गोलंदाजांकडून. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. देवानंद सज्ज होतोय, सामोर जाईल श्रीनाथ. मोठा पटका खेळून काढलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि बघूया काय घडलंय त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. झेल होता, चांगला प्रयत्न केला होता. दापोडे संघाचा कर्णधार त्या ठिकाणी होता. विजयासाठी अजूनही 1 धावेची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जरीमरी अलिमगड संघाची धावसंख्या 1 गडी बाद 32. 6 चेंडू विजयासाठी फक्त 1 धावाची आवश्यकता आहे. लोअर फुलटा चेंडू खेळून काढलेला आहे. अशा प्रकारे विजय प्राप्त केलेला आहे जरीमरी अलिमगड या संघाने या सामन्यामध्ये. वेल प्लेड जरीमरी अलिमगड संघ. हार्ड लक वीर तानाजी दापोडे संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, अतिशय चांगला खेळ दाखवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्याबद्दल या स्पर्धेदरम्यान आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळल्याबद्दल आपलं कावदी क्रीडा मंडळ पूर्णतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तर यानंतर होणारा सामना दोस्ती स्पोर्ट कांबे आणि जय गौलेश्वर गुंदोली या 2 संघादरम्यान 3 षटकांचा सामना होणार आहे. तर चालू सामन्यातील तर या सामन्याचा विचार केला तर 2 खेळाडू रेस मध्ये होते. दोन्ही बंधू रेस मध्ये होते. प्रल्हाद आणि दशरथ हे दोन्ही फलंदाज रेस मध्ये होते. परंतु या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात येते प्रल्हाद याला. अतिशय चांगली कामगिरी, फलंदाजी सुद्धा चांगली केली आणि गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. मॅन ऑफ द मॅच ठरतोय चालू सामन्यातील प्रल्हाद. आपण यायचं व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच प्रल्हाद. तर मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी देण्यात येणार आहे प्रल्हाद याला. ज्ञानदेव पाटील दापोडा संघाचे काष्टपैलू खेळाडू यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देताना प्रल्हाद याला. त्यानंतर कोल्ड्रिंक देताना प्रकाशजी मात्रे उपाध्यक्ष आहेत मास्टर पोर्टीचे, यांच्या हस्ते कोल्ड्रिंक देताना. त्यानंतर एनर्जी ड्रिंक श्रावण मात्रे यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर परिधान करताना. त्यानंतर सदानंद माली यांच्याकडून गिफ्ट. त्यानंतर एनर्जी ड्रिंक मनोज पाटील यांच्या हस्ते. गुलाब पाटील यांच्या हस्ते केक पेस्ट्री देताना. एक अतिशय वेगळा उपक्रम या ठिकाणी. जवळजवळ भरपूर बक्षिसे मॅन ऑफ द मॅच साठी. त्यानंतर राजन भोकरे यांच्याकडून एनर्जी ड्रिंक देताना. त्यानंतर कृष्णा मात्रे यांच्याकडून पेस्ट्री देताना प्रल्हाद याला. त्यानंतर
पूर्णा गावचे अनंत चौधरी यांच्याकडून सॅनिटायझर पेस्टीस